बिहारच्या विधानसभेने आरक्षणाचं प्रमाण वाढवणारं विधेयक नुकतंच पास केलेलं आहे. 50% आरक्षणाची मर्यादा असताना देखील त्यांनी हे आरक्षण 65% त्यांनी नेलेलं आहे. एखाद्या राज्याला अशा प्रकारची तरतूद करता येऊ शकते का, असा ज्यावेळेस प्रश्न आपल्या समोर उपस्थित येतो त्यावेळेस आपल्याला राज्यघटनाच तपासावी लागते आणि राज्यघटनेमध्ये असं करण्याची परवानगी राज्यांना आहे का हे देखील बघणं गरजेचं आहे. यापूर्वी तामिळनाडू सरकारने देखील अशा प्रकारचं विधेयक पास केलेलं आहे आणि तिथे देखील आरक्षणाचं प्रमाण 50%च्या पुढे नेलेलं आहे. मुळातच राज्यामध्ये असलेलं 50% आरक्षण आणि केंद्राने दिलेलं EWSचं 10% आरक्षण असं जवळपास 60% किंवा 62% आरक्षण प्रत्येक राज्यामध्ये आहे. परंतु तामिळनाडूने हे आरक्षण अगोदरच याची सीमा पार केलेली आहे आणि त्याच्या पाठोपाठ आता बिहारने देखील अशा प्रकारचं विधेयक काल विधानसभेमध्ये पास केलेलं आहे. प्रश्न असा आहे की एखादं राज्य अशा प्रकारचं बिल पास करू शकतं का, आणि आरक्षणाची 50% मर्यादा घालून दिलेली असताना, म्हणजे राज्यघटनेमध्ये 50%चा उल्लेख कुठेही नाही, परंतु सुप्रीम कोर्टाचं म्हणणं असं आहे की 50%ची मर्यादा आरक्षणाच्या बाबतीमध्ये आपल्याला ओलांडता येत नाही. पण राज्य सरकार असं करू शकतं का, आणि जर असं राज्य सरकार करत असेल तर आपल्याला पुन्हा एकदा घटनेच्या पानावरती जावं लागेल आणि घटनेच्या पानावरती काय लिहिलेलं आहे हे देखील आपल्याला बघावं लागेल. राज्य सरकारला असं करण्याची परवानगी कुठे दिली जाते, तर राज्य सरकारला हे सर्व करण्याची परवानगी राज्यघटनेच्या मूलभूत अधिकाराच्या भाग 3 मध्ये कलम 15 आणि कलम 16 मध्ये आहे. आता तुम्ही म्हणाल की अनेक राज्यामध्ये अनेक जातींनी आरक्षणाची मागणी केलेली आहे, आरक्षणामध्ये वाढ करा असं देखील त्यांचं म्हणणं आहे, आम्हाला स्वतंत्र आरक्षण द्या असं देखील त्यांचं म्हणणं आहे. महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाचाही प्रश्न आहे. मग अशा प्रकारचं आरक्षण वाढवून मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवता येऊ शकतो का, तर राज्यघटना नेमकं काय सांगते आहे हे आपण बघूया. राज्यघटनेच्या कलम 15 मध्ये आणि कलम 16 मध्ये या अनुषंगाने काही तरतुदी करण्यात आलेल्या आहेत का, राज्यघटना नेमकं काय सांगते. राज्यघटनेच्या कलम 15 मध्ये उपकलम 15(4) याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की कोणत्याही गोष्टीमुळे सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास वर्गाच्या उन्नतीकरिता अथवा अनुसूचित जाती व अनुसूचित जनजाती यांच्याकरिता विशेष तरतूद करण्यास राज्याला प्रतिबंध असणार नाही. याचाच अर्थ राज्य सरकार जर त्याला असं दिसलं की एखादी जात किंवा एखादा समूह हा सामाजिक दृष्ट्या किंवा शैक्षणिक दृष्ट्या मागास आहे तर अशा जातींसाठी विशेष तरतूद करू शकते, याला राज्यघटना प्रतिबंध घालत नाही. आणि मग याचाच फायदा घेऊन बिहार राज्य सरकारने देखील काय केलेलं आहे, तर आरक्षणाची मर्यादा 50% वरून 65% नेलेली आहे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आणखीन एक महत्वाचा विषय आपल्याला बघावा लागणार आहे की 2006 साली करण्यात आलेल्या 93व्या घटना दुरुस्तीनुसार कलम 15(5) जोडण्यात आलं आणि या कलमानुसार कोणत्याही गोष्टीमुळे सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासलेल्या वर्गाच्या उन्नतीकरिता अथवा अनुसूचित जाती व जनजाती यांच्याकरिता कायद्याद्वारे विशेष तरतूद करण्याचा अधिकार असेल. या तरतुदी शैक्षणिक संस्था, खाजगी संस्था, मग त्या अनुदानित असोत अथवा विनाअनुदानित असोत, अशा सर्वच क्षेत्रात हे कायदे लागू असतील असं याच्यामध्ये म्हटलं गेलं. म्हणून राज्य सरकारला या अशा प्रकारच्या आरक्षणामध्ये वाढ करण्याचे अधिकार देण्यात आलेले आहेत. कलम 15 आपण बघितलं, कलम 15 मधल्या आपण तरतुदी बघितल्या. याच अनुषंगाने कलम 16 मध्ये काय म्हटलेलं आहे हे देखील बघणं गरजेचं आहे. कलम 16(4) मध्ये असं म्हटलेलं आहे की मागास वर्गातील एखाद्या घटकाला पुरेसे प्रतिनिधित्व मिळालेले नाही असे राज्याला वाटल्यास राज्य अशा घटकासाठी राखीव जागा ठेवू शकते. अनुसूचित जातींना व जमातींना पुरेसे प्रतिनिधित्व मिळालेले नाही असे राज्याला वाटल्यास राज्य पदांच्या कोणत्याही वर्गामध्ये ज्येष्ठतेनुसार पदोन्नती किंवा आरक्षण देऊ शकते. त्याचबरोबर आरक्षित ठेवण्यात आलेल्या जागा व पुढील कोणत्याही वर्षात भरावयाच्या जागा यांचा स्वतंत्र वर्ग म्हणून भरल्या जाऊ शकतात. या जागा त्या वर्षातील रिक्त जागांशी जोडून 50% आरक्षणाचा नियम लावता येणार नाही. तर कलम 15 आणि कलम 16 मध्ये काय म्हटलेलं आहे हे आपण बघितलं आणि याच अनुषंगाने बिहार राज्य सरकारने काल 50%ची मर्यादा ओलांडून ती 65% वरती नेलेली आहे.
यापूर्वी तामिळनाडूने देखील हे काम केलेलं आहे. आता याचा पुढचा टप्पा काय असू शकतो, तर याचा पुढचा टप्पा की राज्यघटनेमध्ये देण्यात आलेलं 15 आणि 16 मध्ये राज्यांसाठी जे काही अधिकार देण्यात आलेले आहेत त्या अधिकाराचा वापर करून राज्यघटनेने जर ते विधेयक पास केलेलं असेल तर ते विधेयक भारतीय राज्यघटनेच्या अनुसूची 9 मध्ये ते जोडावं लागतं आणि तिथं उल्लेख करावा लागतो की राज्य सरकारने हे कशासाठी केलेलं आहे आणि कोणत्या अधिकाराखाली ते केलेलं आहे आणि मग ते अनुसूचित 9 मध्ये ते गेल्यानंतर ते आरक्षण फिक्स होतं. परंतु या आरक्षणाला चॅलेंज केलं जाऊ शकतं का, तर होय, या आरक्षणाला तामिळनाडू राज्यामध्ये देखील चॅलेंज झालेलं होतं आणि ते प्रकरण आणखीनही न्यायप्रविष्ट आहे. परंतु राज्यघटनेमध्ये जर असा स्पष्टपणाने उल्लेख असेल की एखाद्या मागासवर्गाला, एखाद्या मागास घटकाला जर पुरेसं प्रतिनिधित्व मिळालेलं नाही तर त्याच्यासाठी राज्य सरकार विशेष तरतूद करू शकतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर एखादा मागासवर्ग किंवा एखादा समूह जर शैक्षणिकदृष्ट्या आणि सामाजिकदृष्ट्या मागास आहे असं लक्षात आलं तर राज्य सरकार त्याच्यासाठी देखील विशेष तरतूद करू शकतं. मग ते खाजगी क्षेत्रामधल्या संस्था असतील किंवा त्या सरकारी संस्था असतील, या अनुदानित संस्था असतील, तर या सर्व संस्थांमध्ये अशा प्रकारच्या तरतुदी करता येऊ शकतात आणि म्हणून बिहार राज्य सरकारनं हे पाऊल टाकलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आता प्रश्न असा आहे की महाराष्ट्र सरकार हे करू शकतं का, तर होय, महाराष्ट्र सरकार देखील हे करू शकतं. मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये जर सरकारला असा डेटा आढळला की मराठा समाज हा शैक्षणिकदृष्ट्या आणि सामाजिकदृष्ट्या मागास आहे तर त्यांच्यासाठी राज्य सरकार विशेष तरतूद करू शकतं. पण त्याच्यासाठी जी काही व्यवस्थित लढाई आहे ती लढाई सुप्रीम कोर्टापर्यंतची ती लढावी लागेल आणि अशा प्रकारच्या तरतुदी करून ते सुप्रीम कोर्टामध्ये न्यावं लागेल आणि त्याला राज्यघटनेच्या 9व्या अनुसूचीमध्ये देखील जोडावं लागेल. म्हणजे हा प्रश्न आपल्याला सोडवता येऊ शकतो. त्याच्यासाठी एक विशेष अभ्यास समिती असली पाहिजे आणि त्यांनी या समाजाचं शैक्षणिकदृष्ट्या मागासलेपण आणि सामाजिकदृष्ट्या मागासलेपण जे आहे हे सिद्ध देखील करावं लागतं. तेव्हाच कुठे आपल्याला ते करता येऊ शकतं. आता राहिला आरक्षणाचा 50% मर्यादेचा प्रश्न. ते अनेक राज्यांनी ओलांडलेला आहे. अनेक राज्यांनीच म्हणण्यापेक्षा विशेषतः केंद्र सरकारनेच ती मर्यादा ओलांडलेली आहे. यापूर्वी जे काही 50% आरक्षण होतं त्याच्यामध्ये वाढ करून कलम 15 मध्ये 6 जोडण्यात आलं आणि कलम 16 मध्ये देखील 6 जोडण्यात आलं आणि EWS साठी 10% आरक्षण देण्यात आलं. यापूर्वीच राज्य सरकारमध्ये 50% आरक्षण होतं. काही राज्यामध्ये ते 52% आहे, जसं महाराष्ट्रामध्ये ते 52% आहे. यालाच 10% प्लस केलं गेलं आणि ते 62% झालं. अर्थात केंद्र सरकारनेच ही सीमा ओलांडलेली आहे आणि त्याच्यामुळे राज्य सरकारांना देखील जर राज्यघटनेच्या मूलभूत अधिकारामध्ये जर असं अधिकार देण्यात आलेले असतील तर राज्य सरकार ते करू शकतं, जसं तामिळनाडू सरकारने केलेलं आहे आणि जसं बिहार सरकारने केलेलं आहे. आपल्याला राज्यघटनेतल्या या तरतुदीबद्दल नेमकं काय वाटतं हे आम्हाला सांगायला विसरू नका. कमेंट करा. या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. धन्यवाद.